शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती. मित्रांनो, आपलं जे काही गहू पीक आहे हे आता एक अशा टप्प्यावर येऊन थांबलेलं आहे. या टप्प्यात जर आपण योग्य फवारणी जर केली तर 100% आपल्या गहू पिकाच्या उत्पादनात ही भर पडणार आहे. त्याचबरोबर या टप्प्यामध्ये आपल्याला कोणती फवारणी करायची आहे, त्याचबरोबर ती फवारणी कधी करायची व त्यामध्ये कोणत्या खतांचा व औषधांचा वापर करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, साधारणपणे गहू पिकाला आपण फवारणी ही कधी करायला पाहिजे? मित्रांनो, साधारणपणे गहू पीक हे 60 ते 65 दिवसानंतर किंवा 70 दिवसानंतर सर्वात महत्वाची जी काही अवस्था असते ती म्हणजे पोटरी अवस्था. गहू पिकामध्ये ही अवस्था 70 ते 75 दिवसानंतर येते. मित्रांनो, ही अवस्था अशी असते जी काही सुरुवातीचा जो काही भाग आहे वंबीचा, हा जो काही भाग आहे हा पूर्णपणे फुगलेला दिसतो आपल्याला आणि ह्या अवस्थेलाच आपण पोटरी अवस्था असं म्हणतो. मित्रांनो, या अवस्थेमध्ये गहू पिकाची जी काही गर्भधारणा ही चालू असते व मित्रांनो ही काही जी अवस्था असते ती गहू पिकामध्ये सर्वात संवेदनशील अवस्था असते. त्याच्यामुळं आपल्याला ही फवारणी या स्टेजला करायची आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही फवारणी का करायची आहे? मित्रांनो, हे फवारणी करायचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या गहू पिकाची जी काही वंबी आहे ती लांब निघण्यासाठी, वंबीचा जो काही आकार आहे ती व्यवस्थित बनण्यासाठी व वंबीमध्ये दाणे भरपूर भरण्यासाठी व दाण्यांची जे काही वजन वाढण्यासाठी व दाण्यांचा आकार जास्त होण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. त्याचबरोबर या फवारणीमुळे आपल्या गहू पिकामध्ये जी काही रोगप्रतिकार शक्ती ही वाढणार आहे व आपल्या गहू पिकाच्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. दुसरं कारण म्हणजे हे जे काही सध्याचं जे काही ढगाळ वातावरण आहे या वातावरणामुळे आपल्या गहू पिकावर रस शोषक किडी व जे काही काळा मावा त्याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त दिसून येतो. दुसरं म्हणजे आपल्या गहू पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव या टायमाला दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये ओंबी आल्यानंतर तांबेरा रोगाचा जो काही प्रादुर्भाव दिसून येतो तो प्रादुर्भाव आपण होऊ नये म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ह्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा, एक विद्राव्य खत आणि एक मायक्रोन्यूट्रिएंट असा सर्वांचा मिळून या ठिकाणी फवारणीत वापर करायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणती फवारणी ही वापरायची आहे किंवा कोणती औषधं त्यामध्ये वापरायची आहे? तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये 05234 हे जे काही विद्राव्य खत आहे हे प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 80 ते 90 ग्राम वापरायचं आहे. जेणेकरून आपली जी काही गव्हाची वंबी आहे ती लांब निघणार आहे, तिचा आकार व वजन व्यवस्थित होणार आहे व जास्त प्रमाणात दाणे भरून आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. दुसरं म्हणजे आपल्याला यामध्ये सर्वात महत्वाचं जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे या टायमाला लागणार ते म्हणजे बोरॉन 20% हे आपल्याला प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 20 ग्राम यामध्ये वापरायचं आहे. तिसरं म्हणजे आपल्याला यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये पुढे चालून होऊ नये त्यासाठी आपल्याला टेब्युकोनिझोल म्हणजेच ब्युनॉस हे जे काही बुरशीनाशक हे प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरून फवारणी करायची आहे. दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे रस शोषक किडीसाठी आणि माव्यासाठी एक कीटकनाशक वापरायचं आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला FMC कंपनीचं जे काही रोगर आहे त्याचा उपयोग प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 20 ml वापरून फवारणी करायची आहे. जेणेकरून ही फवारणी केल्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये रस शोषक किडीचा जे काही प्रादुर्भाव झालेला आहे ते पूर्णपणे कमी होऊन जाईल. वंबीचा आकार वाढेल, वंबीची साईज वाढेल व आपल्या गहू पिकामध्ये वंबीमध्ये दाणा भरायला मदत होईल. तर मित्रांनो, हे झालं फवारणीच्या बाबतीत. मित्रांनो, फवारणीच्या अगोदर आपल्याला काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा ही फवारणी करसान ही फवारणी करायच्या अगोदर आपण आपल्या गहू पिकाला पूर्णपणे पाणी हे दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या फवारणीचा रिझल्ट हे आपल्याला जबरदस्त येईल. दुसरं म्हणजे फवारणीची औषधं निवडताना आपल्याला असेच औषधं निवडायचे आहे ज्याची कॉम्पॅबिलिटी आपल्याला चेक करायची आहे, जेणेकरून त्याचे जे काही द्रावण आहे ते फुटणार नाही व त्या औषधांचे आपल्या गहू पिकावर दुष्परिणाम होणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी काही आपण फवारणी करणार आहोत ही एक तर 10च्या अगोदर करायची आहे किंवा दुपारी 4 नंतर करायची आहे. तर मित्रांनो, ही सर्व सविस्तर माहिती आपण या गहू पिकाला फवारणी कधी करायची आहे, का करायची, त्यामध्ये कोणत्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे व फवारणीची योग्य वेळ कोणती आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.